श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रदोष व्रताबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत। भगवान शंकर यांची पूजा कधीही करा, ते आपल्यावर प्रसन्न होतात, पण सगळ्या व्रतात त्यांना प्रदोष व्रत सगळ्यात प्रिय आहे। जे हे व्रत श्रद्धेने आणि नियमाने करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। त्या मनुष्याचे पूर्वजन्माचे पाप नष्ट होते, सगळ्या दुःखाचा अंत होतो आणि सुख प्राप्त होते। आणि ह्या व्रत त्याला पूर्ण नियमाने केले तर जे हे व्रत करते त्यांना मोक्ष देखील प्राप्त होतो। प्रदोष काळात केल्या जाणाऱ्या नियम आणि अनुष्ठानाला प्रदोष व्रत असे म्हणतात। भगवान शंकराची पूजा प्रदोष काळात नेहमी केली जाते, कारण प्रदोष काळात केलेली उपासना भगवान शंकरांना खूप आवडते। प्रदोष काळ सुरुवात सूर्यास्ताच्या आधी 1 घंट्यापासून होते आणि सूर्यास्तानंतर 1 घंट्यापर्यंत असते। जो मधला 2.5 घंट्याचा काळ असतो त्यालाच प्रदोष काळ असे म्हणले जाते। हा रोज येतो ज्यावेळी घरात आपण दिवा लावतो त्यावेळी भगवान शंकराची पूजा केली जाते। त्रयोदशीला ही पूजा विशेष मानली जाते। संध्याकाळच्या वेळेस पूजा करायला हवी। जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढा वेळ तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता। प्रदोष व्रत काय आहे, हा का करावा, प्रदोष केव्हा सुरू करावा, पूजाविधी काय आहे, काय या व्रतात काय खावे काय खाऊ नये, व्रताचे नियम काय आहेत ते कसे पाळावे, दान काय करावे, उद्यापन कधी व कसे करावे। दर महिन्याच्या त्रयोदशीला तिथीला प्रदोष काळ म्हणतात। दर महिन्यात 2 वेळा त्रयोदशी तिथी येते। जशी 2 वेळा एकादशी तिथी येते तशी 2 वेळा त्रयोदशी तिथी देखील येते। सगळ्यात आधी हे व्रत चंद्रदेवाने केले होते, त्यामुळे त्यांचे क्षयरोगापासून त्यांना मुक्ती भेटली होती। याला केल्याने मागच्या जन्मीचे पूर्ण पाप नष्ट होते। कोणाचे आजारपण बरे होत नाही, कोणाला संतती नाही आहे किंवा संतती असून त्याचे सुख मातापित्यांना भेटत नाही, वैवाहिक जीवन सुखी नाही आहे, घरात सतत भांडणे होतात, या परिस्थितीत तुम्ही राहत आहात तर अशा व्यक्तीला दर महिन्यात पडणारा प्रदोष व्रत करायला हवा। त्या दिवशी आता प्रदोष व्रत करायच्या आदल्या रात्री तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। त्या दिवशी भगवान शंकराची पूजा करा, उपवास करा, ओम नमः शिवायचा जाप करा आणि दान देखील करायचे आहे। त्याचे फळ लवकर भेटते दान केल्याच्या नंतर। सगळे कष्ट निवारण्याचा उपाय म्हणजे प्रदोष व्रत आहे। तुमच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र, राहू, केतू किंवा शनी असेल तर अशा व्यक्तींना 1 वर्ष प्रदोष व्रत करायचे आहे, नंतर उद्यापन करायचे आहे। चांगले शरीर व आयुष्य वाढीसाठी रविवारी येणारा प्रदोष व्रत करायचा आहे। सोमवारी येणारा प्रदोष व्रत केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण भगवान शंकर करणार आहेत। मंगळवारी येणारा प्रदोष केल्याने तुम्हाला रोगापासून मुक्ती आणि कर्जापासून देखील मुक्ती मिळणार आहे। बुधवारी येणारा प्रदोष केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना सिद्धीस लागणार आहेत। गुरुवारी येणारा प्रदोष केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होतो किंवा शत्रूवर आपण विजय प्राप्त करू शकतो। शुक्रवारी येणारा प्रदोष केल्याने सौभाग्यात वाढ होते आणि पती पत्नीचे नाते अगदी सुंदर होते। शनिवारी येणारा प्रदोष केल्याने तुम्हाला संतान प्राप्ती होते आणि शनीचा कोप जर तुमच्यावर असेल तो देखील कमी होतो। आता प्रदोष केव्हा सुरू करावा, महिन्यातील त्रयोदशीला हा कधीही तुम्ही चालू करू शकता, पण श्रावण महिना आणि कार्तिक महिना प्रदोष व्रत करण्यासाठी अगदी योग्य आहेत। जो प्रदोष सोमवारी पडतो त्या प्रदोषापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे। असे 11 प्रदोष तुम्हाला करायचे आहेत। आता आधी सांगितलेलं आहे मी, प्रदोष करण्याच्या आदल्या रात्रीपासून तुम्हाला ब्रह्मचर्याचं व तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे। ह्या 2 गोष्टीचे पालन तुम्हाला करायचे आहे। आता तुम्ही आंघोळ करून पांढरे वस्त्र घालायचे आहे। पुरुषांनी पांढरे वस्त्र घालावे, स्त्रियांनी लाल किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत। मंदिरात जाऊन पूजा करावी किंवा
घरीही करू शकता। अभिषेक करून बेल, धोत्र्याचे फूल, पांढरे फूल किंवा रुईचे फूल तुम्ही शंकराला वाहू शकता। हातात फूल व अक्षदा घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि आपले व्रत निर्विघ्न पार पडावे अशी भगवान शंकराकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता याच्यानंतर आरती करायची आहे। शंकराला धूप दीप तुम्हाला दाखवायचा आहे। तुम्ही चंदन शंकराला लावू शकता। नंतर आपल्याला आरती झाल्याच्या नंतर भगवान शंकरांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये पांढरी मिठाई किंवा पांढरा पेढा तुम्ही दाखवू शकता किंवा जे तुम्हाला सीजननुसार फळ भेटेल तेही तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता। नंतर रात्री दिवस मावळण्याच्या 1 घंटा आधी तुम्हाला पूजा चालू करायची आहे। जशी सकाळी तुम्ही पूजा केली आहे तशीच पूजा तुम्हाला रात्री देखील करायची आहे। उपासात काय खावे? उपासात तुम्ही फळ खाऊ शकता किंवा ज्यूस देखील पिऊ शकता। रात्री पूजा करून सगळ्यांना प्रसाद देऊन आपणही प्रसाद खायचा आहे। या दिवशी मीठ खायचे नाही, काहीतरी गोड खावे, मीठ बिलकुल खायचे नाही आहे। कोणतेही एकच जेवण करा। म्हणजे तुम्ही जर गव्हाचं अन्न खाल्लं तर तुम्हाला सगळ्या प्रदोषाला गव्हाचंच अन्न खायचं आहे किंवा तांदळाचं खाल्लं तर तुम्हाला सगळ्या प्रदोषाला तांदळाचंच अन्न खायचं आहे। सगळ्या प्रदोषाला एकच अन्न खायचं आहे। म्हणजे मलिदा, खीर, शिरा यातील कोणतेही एकच अन्न तुम्हाला खायचे आहे। दोन्ही एकसोबत खाऊ शकत नाही। पूर्ण दिवस शंकराचे नामस्मरण करायचे आहे। उद्यापन त्रयोदशीलाच करायचे आहे। रुद्र अभिषेक करा। ब्राह्मणाच्या हाताने केला तर अतिउत्तम, नसेल तर घरच्या घरीही करू शकता। भगवान शंकराला आपल्या झालेल्या चुकी भुलीची माफी तुम्ही मागायची आहे आणि असे नियम धर्म पाळून तुम्हाला प्रदोष व्रत करायचे आहे। म्हणजे भगवान शंकर तुम्हाला फळ नक्की देतील आणि तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद कायमच राहील। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।